मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो आपण आज एक वनशेतीमधला आवर्जून एक व्हिडिओ करतो। यावर्षी अल निनो चा असल्यामुळं पाऊस अजूनही सुरू झाला नाही। 17 जून आहे आणि अक्षरशः शेतकरी आणि शासन सगळेच हवालदिल झालेले आहेत। तर मग अशा परिस्थितीमध्ये आणि दरवर्षी येणाऱ्या अतिवृष्टी अनावृष्टी पूर दुष्काळ गारपीट या सगळ्या हवामान बदलामध्ये अत्यंत उच्च वाढणारं तापमान अत्यंत कमी होणारं तापमान म्हणजे थंडी या सगळ्या बदलत्या हवामानामध्ये शेतकरी दररोज काही ना काही प्रयोग करून या पिकात नाही त्या पिकात काहीतरी 2 पैसे मिळतील असा प्रयत्न करतो। परंतु आत्ताची परिस्थिती आणि मार्केटचा जर अभ्यास केला तर शेतकऱ्याला इतका उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे की त्याला कुठल्याच प्रकारचं पीक परवडत नाही अशी परिस्थिती आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर इतर काही वनशेतीमधली झाडं लावता येतील का या संदर्भात आपण आज आवर्जून सागाचा व्हिडिओ करतोय। मी सुरुवातीला एक 2 मिनिटं मी प्रास्ताविक करतो। साग तसा विचार केला तर 100 ते 125 फूट वाढणारं 1 ते 2 मीटर असं खोड जाडीला व्यासाला होणारं मोठ्या पानाचं, याची पानं मोठी असतात आणि उष्णकटिबंधामध्ये वाढणारा वृक्ष आहे, ज्याचं आपल्याकडे जवळपास 25 लाख हेक्टरवर लागवड आहे। आणि एकंदरीत भारताची जर सागाची मागणी बघितली तर आपण 70 ते 75% सागाचं लाकूड आज बाहेरच्या देशामधून आपण विकत घेतो। आता सागाचा वापर काय होतो हे फार कुणाला सांगायची गरज नाही। सागाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची लाकडाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा। मित्रांनो, सागाचं लाकूड हे 200 वर्षापर्यंत टिकतं, त्याला वाळवी लागत नाही, लाकूड कुजत नाही। मोहक देखाव्यासाठी फर्निचर प्लायवूड जहाज बांधणी मौल्यवान वस्तू म्हणजे मूर्त्या वगैरे दरवाजे खिडक्या इत्यादीसाठी सागाची लागवड केली जाते। अशा बहुगुणी वनशेतीमधल्या सागाबद्दल आपण माहिती घेतो आहे। बऱ्याच वेळा शेतकऱ्याला साग मोहगनी मिलियाडुबिया निलगिरी पॉपलर किंवा शतावरी कोरफड अशा वेगवेगळ्या पिकाबद्दल खूप सारी मंडळी मार्गदर्शन करायला येतात शेतावर आणि त्यांना काहीतरी रोपं कलमं बिया टिश्यू कल्चरची रोपं असं काहीतरी विकायला जातात आणि मग शेतकरी या पिकात नाही तर त्या पिकात काहीतरी मिळेल या अपेक्षापोटी एखादा नवीन प्रयोग करतो आणि बऱ्याच वेळा काय होतं त्या प्रयोगाची त्या शेतकऱ्यांनी सविस्तर तांत्रिक माहिती घेतलेली नसती आणि ही जी विकणारी मंडळी असती मोठमोठे कोटीचे दावे करतात आणि शेतकऱ्याच्या गळ्यात ते लागवडीचं साहित्य विकतात आणि पुढं कुठंतरी गायब होतात। हा असा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुभव आलेला आहे। म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादं नवीन पीक घेता नवीन प्रयोग करता त्यावेळेस पूर्ण तांत्रिक माहिती घेऊन बरं ही माहिती कुठं मिळेल आपण जे पीक घेणार आहे त्या पिकाच्या संदर्भात आपण जर त्या शासकीय संस्था कुठल्या आहेत त्याच्याबद्दल जर आपण माहिती त्यांच्याकडून घेतली आणि आता यूट्यूब आहे, यूट्यूबवर काय सगळंच खरं असतं असं नाही, खूप वेळा फसवे दावे असतात, गुगल आहे ChatGPT आहे, तर त्या पिकामधल्या शासकीय संस्थांमधून कृषी विभागाकडून त्या सविस्तर माहिती घ्यावी आणि पुढे जाऊ। बऱ्याच वेळा ही मंडळी आपल्याला फसवून पुढे निघून जाते आणि शेतकऱ्यांनी केलेली गुंतवणूक आणि झालेला खर्च वाया जातो। सागाची लागवड जर करायची असेल तर सागाची लागवड का करावी याच्याबद्दल एक मी तुम्हाला 2 मिनिटं सांगतो आणि समस्या आणि मग आपण पुन्हा मुख्य व्हिडिओला सुरुवात करत आहोत। सागाची लागवड कुणी करावी कोणत्या शेतकऱ्याने करावी? ज्या शेतकऱ्याला 25 ते 30 वर्ष थांबण्याची तयारी आहे, ज्यांच्याकडे हलकी ती मध्यम उताराची जमीन आहे, पाणी बऱ्यापैकी आहे, भांडवली खर्चाची सुरुवातीचा खर्च जो आहे तो करण्याची तयारी असावी, पडीक डोंगर उताराची जमीन वहिताखाली आणण्यासाठी करावी, बांधावर लागवड करावी जेणेकरून वारारोधक म्हणून फळबागेच्या वगैरे किंवा शेताच्या बांधाच्या कडेला लावलं तर आपल्याला त्याचं उत्पन्नही होईल आणि वाराही आढळ, ज्यामुळं ह्या वर्षी जो उन्हाळा होता त्याच्या तुमच्या मुख्य पिकाला झळया किंवा आपण हे पण लागणार नाही। आणि ज्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात जमीन आहे, शेती व्यतिरिक्त इतर काही उत्पन्नाचे साधनं आहेत, घरचे मनुष्यबळ नाही, अशा शेतकऱ्यांनी सागाची लागवड करा। आता सागाची लागवड करायची तर मग त्या लागवडीच्या मधल्या समस्या काय काय आहेत? आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तरी वन विभागामधून जे सागाचं लाकूड येतं त्याचेच पैसे होतात। शेतकऱ्यांनी कुठल्या एका शेतकऱ्यांनी 20-25 वर्षे साग लावला आणि त्याचे पैसे झालेत माझ्या तरी कुठं पाहण्यात नाही। त्यामुळं त्या समस्यासुद्धा त्या पिकाच्या माहिती असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये काय काय तर त्या आपण जी रोपं आणतो किंवा टिश्यू कल्चरची रोपं आणतो, साध्या मूळ काड्या आणतो, ज्याला नंतर आपण काही ह्याच्याप्रमाणे जर लागवड केली तर त्याची एकसारखी वाढ होत नाही। शेतामध्ये त्या झाडं झुडपं गवत खूप माजतं वाढतं, त्याच्यामुळे ती व्यवस्थित वाढ होत नाही। छाटणीबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही। गाठी किंवा दुबळलेलं खोड देतं, शेंडा मोडतो, झाडं वाकलेली असतात, निकृष्ट रोपाची
रोपं चांगली मिळत नाही, त्यांना विरळणी केली जात नाही आणि वाळवी आणि खोडकिड्याचं प्रमाण जास्त होतं. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा आजपर्यंत अशी परिस्थिती आहे की साग लावला आणि अक्षरशः बऱ्याच शेतकऱ्यांनी ते जळाऊ लाकड म्हणून काढलं. काही शेतकऱ्याला तर ते शेताच्या बाहेर काढायला पदर खर्च करून 10 वर्ष 12 वर्ष थांबून पुन्हा रानाची मशागत करायला पैसे लागले. तर माझा एकच सल्ला राहील, ज्यावेळेस तुम्ही अशा एखाद्या पिकाची निवड करता त्यावेळेस तुम्ही त्या पिकाची परिपूर्ण तांत्रिक माहिती घेतल्याशिवाय असं कुठलंही पाऊल उचलू नये. त्यासाठी ज्ञानशेतीच्या माध्यमातून आपण जेव्हा केव्हा व्हिडिओ करतो त्यावेळेस आपण त्या पिकाची सविस्तर माहितीची 10-12 पानाची PDF आपण शेतकऱ्यांना ज्ञानाच्या शेतीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देतो. ज्याचा आणि ते करताना आपण विविध शासकीय संस्था असतील आणि प्रगतशील शेतकरी पूर्ण राज्यात देशाच्या बाहेर त्या पिकावर काय काम होतं आहे ह्याचा एकत्रित शुद्ध मराठीत सार देतो, जेणेकरून एखादं पीक ते जर निवडायचं असेल शेतकऱ्याला तर त्याची परिपूर्ण म्हणजे 90% काम त्या माहितीवर भागावं आणि मग त्यांनी पुढं आणखीन खोलात जाऊन त्याला येणाऱ्या अडचणी सोडवायत. यासाठी आपण ज्ञानशेतीची कास धरावी असा आपला आग्रह राहतो. तर आज संपतराव चिंचोडे यांच्या शेतात आलेलो आहे आपण आणि त्यांची सागाची बाग पाहतोय आपण आणि त्यासोबत ही चर्चा करणार आहोत. तर दादा तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी संपत गणपत चिंचवडे, राहणार बोरी खुर्द साळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरं, हे किती क्षेत्र आहे आपण साग लागवडीचं? हे 32 गुंठ्यावर. 32 गुंठे म्हणजे पाऊण एकरच्या आसपास आहे. हो. आणि मग साग लागवडीचा काय विचार केला तुम्ही? कशामुळे वाटलं तुम्हाला साग लागवड? काहीतरी निसर्गाचं देणं लागतं आपल्याला. बरोबर. 9-10 एकर जमीन आहे तर म्हटलं बुवा निसर्गासाठी आपण 30 गुंठ जमीन अशी बुकिंग करून ठेवू का, जेणेकरून त्याचा फायदा असा होतो का आजूबाजूला संपूर्ण रासायनिक शेती आणि माझी शेती सेंद्रिय आणि माझ्या सेंद्रिय शेतीमध्ये जे माझे उपयुक्त कीटक असतात ते रासायनिक शेतीत जाऊ शकत नाही. त्यांचा आसरा, त्यांचा निवारा म्हणून हे मध्यभागी माझ्या शेतीचं मी निवडलेलं आहे. कारण जेणेकरून माझी शेती ज्या वेळेला मोकळी होईल त्यांना इतर सहवास भेटतो, ते इथं त्यांची उपजीविका करत असतात. हा माझा मेन फायदा आहे का मला सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीत हा निवारा असल्यामुळे इथं कुठल्या प्रकारचं कीटकनाशक काही फवारलं जात नाही. त्याच्यामुळे त्यांना इथं निवारा वाटतो. मग साग लागवड करायच्या अगोदर मग काही माहिती घेतली होती किंवा कसं गेले तुम्ही साग लागवड? तसं माहिती काहीच घेतली नाही. सागाची रोपं भेटली, लागवड केली, तिथून पुढे मी माहिती गोळा करायला चालू केली. तोपर्यंत काही माहिती नाही, काय नाही. मला चला निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. एक मित्र भेटला, म्हणला तुम्ही साग तुम्ही करू शकता का? म्हणलं बुवा विचार करतो आणि करत असला तर करा. तर तो म्हणला टिश्यू कल्चरची रोपं लावली तर एकसारखे होतात आणि खुंटाची रोपं लावली तर ते एकसारखे होत नाहीत. तर मग मला हा विचार पडला म्हणून मी टिश्यू कल्चरची रोपं लावली. तर टिश्यू कल्चरची रोपं आणि खुंटाचं रोपं याचं साम्य मला काय माहीत नव्हतं, पण ते आज मला तुमच्याकडून कळालं. ठीक आहे मित्रांनो, आपण व्हिडिओच्या अगोदर सुद्धा त्यांना कालच लिंक पाठवली होती आणि ती पाठवण्याचा उद्देश आहे की त्या शेतकऱ्यांनी कोण माणूस आहे, काय वेबसाईट आहे आणि काय दर्जाचा माणूस येतोय आपल्याकडे हे सुद्धा माहीत व्हावं आणि त्या शेतकऱ्याला ते अगोदर आपल्याबद्दल थोडी माहिती व्हावी. आता जर एखाद्या शेतकऱ्याला सागाची लागवड करायची असेल तर सागाची लागवड कुठली करावी? जसं म्हणलं तसं आपण हवामानाचा जो विचार 10 ते 45 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे महाराष्ट्रातलं हवामान आपल्याला बऱ्यापैकी लागवडीसाठी चांगलं आहे. फक्त एकच आहे की फार उष्ण किंवा फार दमट असेल तर आपल्याला ती तेवढीशी थंडी जास्त असेल तर तेवढ्यापुरती वाढ थांबते. उन्हाळ्यात तर ह्याची पानं पूर्ण झडून जातात आणि पुन्हा पाऊस पडल्यावर पुन्हा पानं येतात. आता जमिनीचा विचार केला तर जेवढी जमीन तुमची आपल्याला लागवड करायची तर मध्यम किंवा डोंगर उताराची ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे अशी जर जमीन निवडली आपण तर त्याची झाडाची चांगली वाढ होती. जेवढी जास्त खोल काळी जमीन असेल तिथे झाडाची वाढ चांगली होती, परंतु मित्रांनो त्याला जेवढं चांगल्या दर्जाचं म्हणतो आपण तेवढं लाकूड तयार होत नाही. वाढ चांगली होती झाडाची, तुमचं घनमीटरमध्ये लाकूड जास्त मिळेल, परंतु त्याला तेवढा रेट जेवढा डोंगर उताराच्या हलक्या जमिनीच्या अत्यंत विपरीत परिस्थितीत वाढलेल्या दुष्काळामध्ये तर अशा पद्धतीनं आपण जमीन आणि हवामानाचा विचार करावा. फक्त जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे. पाण्याचा निचरा जर झाला नाही मित्रांनो 15 दिवस 3 आठवडे तर आपली सागाची संपूर्ण झाडं वाळू शकतात. तर आता हा कुठला प्रकार आहे आपण लावलेला? हा ब्रह्मसाग आहे. तर मित्रांनो ॲक्च्युली खूप सारी मंडळी याच्यामध्ये टिश्यू कल्चरची रोपं विकत आहेत.
माझा शेतकऱ्यांना एकच विनंती की आपल्याकडे जवळपास 5 प्रकारचे भारतामध्ये, तसं साग हे भारताचं मूळ आहे आणि 5 प्रकारचे आपल्याकडे साग होतात. त्याच्यामध्ये निलांबूर म्हणून आहे केरळमध्ये, अत्यंत उंच वाढणारा मुरमाड आणि चांगल्या जमिनी दोन्हीकडे येऊ शकतो. हा उत्तम व्यास होतो, याचा झाडाची चांगली वाढ होती, ह्याची टिकवण क्षमता चांगली आहे, कीड रोगास प्रतिकार आहे. आणि हा जो निलांबूर केरळचा साग आहे तो जहाज बांधणीसाठी वापरला जातो आणि केरळ सरकारनं या निलांबूर सागासाठी GIचं नाम सुद्धा घेतलेलं आहे, भौगोलिक नामांकन घेतलेलं आहे. आता दुसरा जो प्रकार आहे आपल्याकडं तो शिवनी किंवा बस्तर भाग, जो ज्याचं लाकूड पिवळसर असतं. शिवनी आणि बस्तर जो मध्य प्रदेशचा भाग आहे तिथला तो साग आहे. गोदावरी खोऱ्यातला साग आहे तो सजावटीच्या नक्षीकामासाठी आणि उच्च प्रतीच्या फर्निचरसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर जो पुढचा आहे आदिलाबादचा साग, जो आदिलाबाद परिसरात होतो. लाकूड गुलाबी रंगाचं असतं आणि वेगवेगळ्या परिस्थितीत तो आपल्याला जुळवून घेणारा बऱ्यापैकी आहे तो. आणि आलापल्ली गडचिरोलीचा जो भाग साग आहे तो अत्यंत देखणा आहे, त्याचा रंग एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्यामध्ये अशी वर्तुळाकार नक्षी चांगली निघती, सुबक नक्षीकाम करण्यासाठी तो परिचित आहे. आणि आपल्या अयोध्येच्या राम मंदिरासाठी जो वापरलेला आहे तो आलापल्लीचा आपला गडचिरोलीचा साग वापरलेला आहे. असे 5 प्रकारचे सागाचे मूळ भारतामध्ये आहेत आणि हेच साग लावायला पाहिजे. जरी तुम्ही बर्मा लावला असला तरी सर्वसाधारण शेतकऱ्यांनी ह्याच्यापैकी 5 कुठला लावा, तर मग कोकणामध्ये लावायचा असेल तुम्हाला तर निलंबूर लावा, डोंगरपट्टामध्ये आलापल्ली आणि गोदावरी लावा, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भासाठी आलापल्ली किंवा शिवनी बस्तर किंवा आदिलाबाद. म्हणजे ह्या 5 पैकीच फक्त डोंगर उताराचा, कोकणाचा आणि बाकी अशा पद्धतीनं, म्हणजे त्या भागातलं वातावरण जसं केरळचं निलांबूरचं आपलं कोकणाचं आहे, शिवनी बस्तर किंवा आदिलाबाद असेल ते आपलं मध्य प्रदेशला लागून असेल, आपल्या महाराष्ट्राला लागू नये तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा साग लावा. ह्याच्यापेक्षा वेगळा बर्मा कुठलाही साग लावू नये. सुरुवातीला वाढ तुम्हाला चांगली वाटते. आता हे लागवडीसाठी तुम्ही काय म्हणले टिश्यू कल्चरची रोपं वापरली, बरोबर आहे. मग टिश्यू केवढ्याला रोप मिळालं होतं? हे रोप आम्हाला 104 रुपयाला भेटलं होतं आणि 100% रिप्लेसमेंट होती. समजा जेवढे जळतील तर तेवढी रोपं ते परत देणार होते. याच्यामध्ये मित्रांनो सागाची लागवड करायची असेल तर आपल्याकडं वन विभाग काय करतो, जे त्यांच्याकडे 100-125 वर्षापूर्वीची झाडं आहेत त्यांची बी गोळा करतो. म्हणजे हे जे 4-5 प्रकार सांगितले त्याच्यापासून रोपं तयार केली जातात किंवा त्याच्यापासून स्टम्प्स तयार केले जातात. आणि स्टम्प जरी लावले जे की 3 रुपये 5 रुपयापासून तुम्हाला स्टम्प मिळतो. आता एक थोडा रेट जास्त आहे, 8-10 रुपये काहीतरी स्टम्प आहे. तो 1-2 पाऊस झाला की जमीन चांगली गार व्हायच्या अगोदर तो स्टम्प म्हणजे मूळ काडी असते ती जर लावली, तसं तुम्ही स्टम्प लावा, रोप लावा किंवा टिश्यू कल्चरचं रोप लावा, 4-5 वर्षांनी जवळपास त्याची वाढ सारखीच होती, विशेष काही फरक पडत नाही असा शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. त्यामुळं याच्यावर फार जास्त काही खर्च करायची गरज नाही. मग खड्डे खोदून लावला का कसं लागवड केली आपण? याचे जास्त मेहनत न करता ट्रॅक्टरने सरी काढलेली होती आणि थोडासा विचार केला जर याला सावली पाहिजे. उन्हाळ्यात लावलं होतं पाडव्याला, तर म्हणलं याला सावली पाहिजे. मकाची सरी काढली, एक सरी खोल काढली आणि त्या सरीमध्ये थोडासा खड्डा घेतला, रासायनिक खताचा डोस आणि शेणखत हे टाकून सगळ्याला मकालाही टाकलं आणि त्यालाही टाकलं. किती अंतरावर लागवड केली? हे 9 बाय 7.5 फुटावर आहे ते. 9 बरोबर. 2 ओळीतलं अंतर 9 फुटे आणि 2 झाडातलं अंतर 7.5 फुटे, जेणेकरून माझा ट्रॅक्टर आडवा उभा चालतो. हा म्हणजे मला याच्यामध्ये मजुरीची काही गरज पडत नाही. लागवडीसाठी सर्वसाधारणपणे जर विचार केला तर 2 बाय 2 मीटर, 3 बाय 3 मीटर हे 2 लागवडीचे प्रकार आहेत. जर त्याला घन किंवा सघन लागवड म्हणू शकतो. आणि वनशेतीमध्ये 6 बाय 2 आणि 8 बाय 2 म्हणजे हे मीटरमध्ये म्हणतो, मीटरमध्ये. तर आपल्याला दोन्ही पद्धतीनं लागवड करता येते. म्हणजे 2 बाय 2 मीटर, 6 बाय 6 किंवा 9 बाय 9 मीटरवर. तुमची 9 बाय 9 मीटरवर येते मला वाटतं अंदाज. नाही, माझी 3 बाय 2.25 मीटर. 3 बाय 2.25. ठीक आहे. तर जर आपण सघन लागवड केली तर आपल्याला पुढं छाटणीसाठी काही काळजी घ्यावी लागते, त्यासोबत विरळणी करावी लागते. आणि जर वनामध्ये 8 बाय 8 अशी जर लागवड केली तर आपल्याला तिथे छाटणीची पण गरज पडत नाही आणि विरळणीची गरज पडत नाही. असा दोन्ही प्रकारचा आहे. तर माझा सल्ला राहील 2 बाय 2 मीटर किंवा 3 बाय 3 मीटरवर लावावी आणि त्याला पुढं नियमित छाटणी आणि विरळणी करावी. त्याच्यावर आपण नंतर बोलणारच आहे. मग लागवडीच्या वेळेस खड्डे खोदून व्यवस्थित भरून पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात 1-2 पाऊस झाल्यानंतर, 70-75 mm पाऊस झाल्यानंतर एक तर स्टंप लावावे जे की स्वस्त पडतं, नाहीतर रोप लावा. रोप 1 ते 1.25 वर्षाचा असावं, त्याच्यापेक्षा जास्त मोठं रोप नसावं.
आता त्याच्या पुढचा जर विचार केला तर मग ह्याला काही पुढं खत वगैरे पाणीचं काय करता का तुम्ही? याला जी पहिल्या वेळेला मका टाकली होती आपण, मका लावली होती, हम्म, तर मकाचे आपले 40,000 रुपये झालते. हम्म, चाराला निघाला आणि कणसाचे पैसे होऊन गेले. हम्म. त्याच्यामध्ये माझा जवळजवळ 70% खर्च खर्च निघून गेला त्याचा निघून पहिल्याच. गेला. आणि जशी मका वाढली, हे दोघं कॉम्पिटिशन करायला लागले, साग आणि मका. मग ज्या मका वाढायची ते साग पण 3 महिन्यामध्ये एवढी हाईट होत नाही, पण त्यांनी कॉम्पिटिशन केल्यामुळे त्याची हाईट होऊन गेली. वाढली. आणि हाईट झाल्यानंतर आम्ही एक वेळ जेवढा मका कापली त्यावेळेला ही झाडं झुकायला लागली, म्हणजे वाकायला लागली. म्हणलं आता काय करायचं, तर म्हटलं आता असं आपण काय करू, फक्त मधली मका आहे ना ती काढून घेऊ आणि ही चालची मका तशीच ठेवली त्याला आधारासाठी. ही मका जशी ठेवली मग ती काय झाडं हवेने वाकलं नाही. तो पावसाळा आमचा ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला काही त्रास झाला नाही आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ती मका ऑटोमॅटिक वाळून गेली आणि हवा त्याला आणि हे भेटल्यामुळं ते त्याचा स्टेप येतो स्ट्रॉंग झाला, तो वाकायचा ना, म्हणजे हवा आलं तरी वाकायचा, तेवढं सरळ व्हायचं. आणि ह्याला खत वगैरे पुन्हा काय पाणी व्यवस्थापन नाही, याला खत वगैरे आम्ही काहीच घालणार नाही. हा आम्हाला पूर्ण नैसर्गिक बनवायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही याला रासायनिक खत नाही, फक्त याचा जो पालापाचोळा पडणार आहे फक्त याच्यामध्ये आम्ही जीवाणू जे आहे बॅक्टेरिया कुजवण्याचे ते फक्त वापरतो, बाकी वेगळं काहीच नाही. मित्रांनो, याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की पाणी तर तसं उन्हाळा सुरू होईपर्यंत जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी जर द्यायचं असेल तर देऊ शकता, वाढ करून घेऊ शकता. पुन्हा तर उन्हाळ्यामध्ये याला पाण्याची गरज नाही, पाणी ह्याची पानगळ होती आणि ते विश्रांतीमध्ये झाड जातं. खतामध्ये जर विचार केला तर 15 ते 30 किलो शेणखत, म्हणजे समजा 3 वर्षाचं 2 वर्षाचं झाड आहे तर 10 ते 15 किलो शेणखतपासून 30 किलो शेणखतपर्यंत देऊ शकता तुम्ही. आणि 50 ते 150-200 ग्रॅमपर्यंत NPK म्हणजे 10-26-26 वगैरे जर खत द्यायचं असेल, चांगलं आपल्याला कमर्शियल करायचं असेल किंवा एखाद्याने शेणखत करायचं असेल आणि आपण जसं म्हणता तसं एखाद्याला सेंद्रिय जरी करायचं असेल तरी आपण करू शकता. अशा पद्धतीने ह्याचं पाणी आणि खताचं व्यवस्थापन असतं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, आंतरपिकं जर घन लागवड केली असेल, सघन लागवड केली असेल तर फक्त वेलीवर्गीय भाजीपाला सोडून, मका ज्वारी सोडून तुम्ही फुलं घेतली किंवा भाजीपाल्याची काही पिकं घेतली तर घेऊ शकता सुरुवातीला घेऊ 2-3 शकता. वर्ष. मी उत्पन्नाची बाजू पाहत नाही, माझा जमिनीचा तुमच्याकडे? पोत सुधारण्यासाठी मी याच्यामध्ये चवळी पेरतो. बरोबर. चवळी हिरवळीचं पीक आहे ते. पेरायची, हिरवळीचं पीक आहे ते काढून टाकायचं, ताक द्यायचा घ्यायचा, जमीन सुपीक करायची. चांगलं आहे. एवढं ध्येय, फक्त ही जमीन माझी सेंद्रिय आणि पूर्ण नैसर्गिक झाली पाहिजे, तिच्यावर मला रासायनिक खताचा डोस लागला नाही पाहिजे. सोयाबीन जर केलं तर नत्र स्थिरीकरण होतं, मला पाचोळा पडला जातो. सोयाबीनचं समजा त्याचं बियाणं झालं, व्यवस्थित लागवड जर सरीवार जर केली तर मला सोयाबीन पण होते. 8 क्विंटल सोयाबीन पण झालेलं आहे. एकदा सोयाबीन 8 क्विंटल एवढं सोयाबीन पण झालं म्हणजे खूप झाले की. आणि तसं माझं हायेस्ट उत्पादन 21 क्विंटल आहे सोयाबीन मध्ये. जुन्नर तालुक्यामध्ये 2022 साली ज्या वेळेला अतिवृष्टी झाली सगळीकडे सोयाबीन गेली होती आणि माझं सरीवार सोयाबीन होतं. आम्ही प्रत्येक गोष्टीत म्हणतो कुठलंही पीक असू द्या तुम्ही BBF न पेरा किंवा बेडवर घ्या किंवा सरीवारंब्यावर करा. आता ह्याच्यात छाटणी हा सगळ्यात महत्त्वाचा एक नाजूक विषय आहे. तर छाटणीचं कसं तंत्रज्ञान तुम्ही अवलंबलंय का, म्हणजे छाटणीसाठी काय छाटणीला आपल्याकडं ज्या वेळेला कवळे असतात हे असे छोटे छोटे जे असतात ते झटका दिल्यावर निघून जातात, ते निघतात. बरोबर. हे बघा याचे निघून जातात. त्याला काय धारदार आणि हे जे आहे ते कापायला दिसतं, हे धारदार करवतेनं कापायचं जेणेकरून त्याला जिबाळी लागत नाही, काय नाही. आणि पटकन 1-2 वेळा केलं का ते कापून जातं. आणि तुम्ही कोयता याने केलं तर त्या सालीला धोका पोचतो. ही साल लय महत्वाची याची. बरोबर. याच्या सालीला काही इजा झाली नाही पाहिजे. मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की अपेक्षित आहे की उत्तम दर्जाचं सागवानीचं लाकूड जर तुम्हाला पाहिजे असेल तर 10 ते 15 फूट खोड सरळ गेलं पाहिजे, त्याला कुठेही गाठ आली नाही पाहिजे. आणि गाठ रहित आणि सरळ जर लाकूड असेल तरच त्याचे पैसे होते. नाही तर मी सुरुवातीला सांगितलं तसं 10 वर्ष लोकांनी ठेवून पुन्हा ते जळणाला लाकूड विकलेलं आहे आणि तोडायला सुद्धा कुणी येत नाही, अशी परिस्थिती आहे. तर याच्यामध्ये काही लोक सुरुवातीला पानं काढतात, म्हणजे मी जे ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे. तर याचं पहिली गोष्ट 2 ते 3 वर्ष ह्याला काही करायचं नाही. जर घन सघन लागवड केली असेल किंवा कुठलीही लागवड असेल तर 2 वर्ष 3 वर्ष काही करायचं नाही. तुम्ही जेवढी झाडाला जखम कमी कराल तेवढे त्याचे फुटवे सुद्धा कमी निघतात. त्या पान नाही काढलं, तुम्ही त्याला जखम नाही केली तर आपोआप ते झाड वाढत राहतं. त्याच्यात नैसर्गिक 2 ते 3 वर्ष झाल्यानंतर त्याला अपेक्षित असं आहे की ज्यावेळेस 3 ते 4 मीटर म्हणजे 4-12 फुटाचं झाड होईल त्यावेळेस आपल्याला त्याच्या रोगट फांद्या वगैरे काढायला लागतात. आणि ते कधी काढायचं, ते मार्च ते जूनमध्ये काढायचं, म्हणजे ज्यावेळेस ते उन्हाळी पानगळ झालेलं असतं. आणि याच पद्धतीनं आपल्याला पुढं जाऊन त्यामध्ये कुठलं काय 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 करायला पाहिजे.
त्यामध्ये रोगट फांद्या, सुकलेल्या फांद्या, खालच्या फांद्या तीक्ष्ण हाताराने सालीला चिटकून सालीला नुकसान न होता काढून द्यायचं. करायला पाहिजे. तर या पद्धतीनं आपल्याला छाटणी करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कमीत कमी त्या झाडाला डिस्टर्ब करा, तुम्हाला जास्त फुटवे येत नाहीत आणि झाडाला गाठ निर्माण होत नाही, तयार होत नाही आणि उंच चांगलं वेळेत केलं तर साहेब सगळ्यात फायदा होतो, जास्त त्रास होत नाही. आणि तुम्ही बोलले आता का जे पानं आहे पानाला जखम करायचे नाही, पहिले 1 वर्ष तर जी पानं असतात हां ते पानच राहतात, त्याच्यातून फांद्या निघत नाही. बरोबर. मग ज्या वेळेला फांद्या निघतील त्याच वेळेला आपल्याला ते छाटणी करायची. जोपर्यंत पानं आहे 10 फुटापर्यंत वाढू द्या, बरोबर. तोपर्यंत काही करायची गरजच नाही त्याला. बरोबर, हा बरोबर. फांद्या निघाल्यानंतर ती फांदी वेळीच तुम्ही काढली तर तिथं गाठ तयार होत नाही. आणि फांद्या सुद्धा काढताना टप्प्याटप्प्याने काढायला पाहिजे. टप्प्याटप्प्याने काढायची. जशी उंची वाढेल तसं जशी काढायला उंची पाहिजे. वाढेल. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो की विरळणी करायची. विरळणीबद्दल काय डोक्यात आहे का तुमच्या प्लॅन? विरळणी समजा आपल्याला जर झाडाची जे खोड आहे त्याचा व्यास जर वाढवायचा असेल तर आपल्याला विरळणी करावं लागेल. बरोबर. हा म्हणजे पुढची उत्पन्नाची बाजू. बरोबर. जर आपल्या झाडाचा व्यास आपल्याला पुढे काय आपल्या भविष्यात आपण काय ठरवलंय तर त्याच्यासाठी आपल्याला विरळणी करावं लागणार. आता हे टोटल 32-35 गुंठ्यात किती झाडं लावली? साधारणतः हे 400 झाडे. 400 झाडं. मित्रांनो, याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की याला 2दा विरळणी करावी लागते. ज्यावेळेस तुम्ही 2x2 मीटर किंवा 3x3 मीटरवर लागवड करता, घन सघन लागवड करता, त्यावेळेस तुम्हाला पहिली विरळणी ज्यावेळेस झाड 5 ते 7 वर्षाचं होतं, म्हणजे तुमची वाढ किती आहे त्याच्यावर बरोबर का, त्यावेळेस एक झाड एक सोडून मग किंवा एखाद्या शेंडा मोडलाय, वाकडं वाढलेलं आहे किंवा एखादं भिरूड लागला, त्याला कीड लागली, असं झाड काढायचं. मित्रांनो, जर तुम्ही विरळणी केली नाही तर झाडाची उंची सरळ वाढती, बुंदा वाढत नाही, सागाचा दर्जा मिळत नाही आपल्याला. त्यामुळं सघन घन लागवडीमध्ये 5 ते 7 वर्षांनी एक आड एक झाड काढायचं आणि पुन्हा 10 ते 12 वर्षांनी आपल्याला दुसरी विरळणी करावी लागते. म्हणजे तुम्ही जर 450 झाडं लावली तर 95 ते 100 झाडं 20 वर्षांनी राहायला पाहिजे. बरोबर. असं जर केलं 25% तर आणि तरच झाडाची वाढ आणि बुंदा चांगला होतो. नाही तर तुम्ही आहे तसे जर वाढवले, कारण शेवटी कसं आहे, आताच बघा तुम्ही, हे किती वर्ष आपलं तिसरं चालू, आज चौथं चालू झालं. आता झाडं दोन्ही एकमेकाला मिळालेत. 20 वर्षांनी काय होईल? पूर्ण त्याचे म्हणजेच काय, झाडाला 20 वर्ष नाही 10 वर्षामध्येच पूर्ण एकमेकाला मिळणार आहे. पण 8 वर्षानंतर याच्यातलं जे आपण विरळणी करणार आहे ते सुद्धा आपलं वायाला जाणार नाही. नाही जात, वायाला जाणार नाही. विरळणी अशी करायची का आपल्याकडं आपण आपल्या पद्धतीनं त्याचं मार्केटिंग करायचे. आता सध्या बिल्डिंग म्हणजे जी घरं बांधली जातात तर त्यांच्यासाठी सागाची जे चौकट आपण पाहतो 50,000 40,000 रुपयाला चौकट होते. 2-3 घनफूट लाकडामध्ये ती चौकट होती. मजुरी समजा 50% पकडली तरी 25,000 रुपये ते एका चौकटीसाठी आपल्याला मोजावं लागतं. त्याच्यावर येऊ आपण आर्थिक वर. पण विरळणीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली विरळणी 5 ते 7 वर्षांनी आणि दुसरी विरळणी 10 ते 11 वर्षांनी. एक आड एक झाड काढल्याशिवाय आपल्याला, आणि शेवटी 20 ते 25 वर्षांनी 90-100 झाडं राहतील. आता ह्याला सुरुवातीला काय मग मर होणे वगैरे म्हणून आळवण्या वगैरे केलत्या का? आता तुम्ही तर सेंद्रिय करताय. सेंद्रिय करतो. सेंद्रिय आम्ही सापळे लावले होते. सापळे वगैरे तुम्हाला आता तुम्ही जैविक पण टाकता म्हणले ना काहीतरी? जैविक जे आपल्या PSB पूर्ण माझ्याकडं आता पण EM2 बनवलेलं आहे. वा वा. आणि त्याच्यानंतर फळांचा अर्क बनवलेला आहे. परत गोकृपा म्हणून गोअमृत, गोकृपा म्हणून त्यांचं ते सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. परत एक कलके म्हणून अंकुश परब यांनी तयार केलेले उंबराच्या ज्यापासून ते अमृता समान आहे शेतीसाठी. तर त्याचा वापर माझ्याकडे आहे. ते शेतीसाठी उपयुक्त आहे, पण ओरिजिनल तुम्ही त्यांच्याकडून मागवलं तर आपल्या शरीरासाठी खास उपयुक्त आहे. आता ही आपल्याला 2दा विरळणी करावं लागेल. आणि किती दिवसांनी तोडायचा विचार आहे, काय तुमच्या डोक्यात गणित? विरळणी करताना आम्ही एक 8 वर्षानंतर पुढं काय मागणी, आता सध्या मार्केटमध्ये काय मागणी, त्या पद्धतीचं जे लाकूड तयार झालेलं आहे आणि बाकीच्या लाकडापेक्षा जे कमकुवत वाटते आपल्याला त्याची विरळणी मी करणार आहे. बरोबर. मग आता एकंदर ह्याच्यावर कीड रोगाचं काय असते का? कीड रोगाचं याच्यावर ते पानं पोखरणारी आळी वगैरे येतात, पण मित्र कीड असल्यामुळे ती जास्त तुमच्याकडे नैसर्गिक पद्धतीने. मित्रांनो, याच्यामध्ये वाळवी, पाने पोखरणारी आळी, पानाची जाळी करणारी आळी आणि पानावरील ठिपके, मुळकूज, खोडकूज असं किरकोळ रोग येतात. तुमची जमीन चांगली आहे, तुम्ही सेंद्रिय पद्धतीने करताय, त्याच्यामुळं वेळच्या वेळेला जर लक्ष दिलं तर तशी बाकी काय फवारणीची वगैरे गरज पडत नाही आणि करणं शक्य होत नाही. तसं पाहिलं ना साहेब, जर आजूबाजूला संपूर्ण रासायनिक शेती आणि माझी सेंद्रिय आणि जैविक शेती,
तर हिच्यामध्ये असं होतंय का जे हिच्यावरती येतात हं. समजा आले तर बाजूला रासायनिक फवारण्या झालेल्या असतात त्या वासाने सुद्धा ते इथे. इथं थांबत नाही हां. आणि ह्या झाडाची प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळं बरोबर आहे, तुमचं सेंद्रिय त्यांना ते कर्ब जमीन पचत चांगली नाही, आहे. ते पचत ते थांबू शकत थांबत नाही बरोबर. असं होतं. आता जनरली ह्याचं अर्थशास्त्र कसं राहतंय, म्हणजे 20 वर्ष समजा तुम्ही हे झाडं सांभाळले, 750 झाडाचे तुमची 90-100 झाडं राहणार, बरोबर. तर एका झाडापासून किती घनफूट लाकूड मिळेल किंवा तुमचं माझं काय गणित target आहे? आता मी शेतीचं समजा जरी पाहिलं ना आता माझ्या 1 एकर मध्ये वर्षाला मी 50,000 ते 60,000 रुपये शिल्लक राहते खर्च बरोबर वजा जातो. बरोबर बरोबर. माझे 10 वर्षामध्ये 5 लाख, 5 लाख रुपये, हां 20 वर्षामध्ये 10 लाख. 10 लाख. 10 10 लाखाचं 10 लाखाचं आपल्याला उत्पन्न होणार आहे. हं. पण याच्यामध्ये मला हे साधा 10च्या 4 पट भेटणार आहे मला. हं. हे मी टार्गेट ठेवलेलं आहे. एका झाडापासून किती लाकूड मिळतं 20 वर्षानंतर? 12 ते 15 20 घनफूट. वर्षानंतर काढा गेलं तर साहेब 30 घनफूट हं. 30 घनफूट भेटू शकतं एकाच झाडापासून. एका झाडाला. आमचं म्हणणं आहे की 15 घनफूट तरी आरामशीर मिळतो. नाही विरळणी जर केली ना साहेब हां तर 30 घनफूट भेटू शकतं. हे जर तुमची उंची 15 फूट राहिली ना बरोबर. तर नक्की भेटू शकतं. फक्त हिच्यामध्ये जे 400 झाडामध्ये 100 राहिली राहिली तर विरळणी 100 केली म्हणजे तर. 25% राहिली पाहिजे. आता हे झाड ठेवायचं म्हणलं तर याच्यात 4 गेली पाहिजे, 4 बाजूला हां. गेले पाहिजे, बरोबर. त्याच्या बाजूला कारण 3 त्याला गेली पाहिजे, वरती एक राहिलं पाहिजे. एकत्र जर झालं तर त्याला पानं येत नाहीत, सूर्यप्रकाश होत नाही, अन्न तयार होत नाही, मुळीला वाढायला जागा नाही, हवा खेळती राहत नाही, त्याला वाढायला जागा, अन्नद्रव्य नाही, खत नाही, पाणी नाही, काहीच घेत नाही. त्यामुळे आपल्या- वनस्पतीचं मेन आहे ना पानामध्येच अन्न तयार बरोबर, करायचं बरोबर. राहते. हां. मुळे त्याची असतात हां. पण पानामध्ये त्याला जेवढी पानं वाढतील तेवढं त्यासाठी तो बरं. बुंदा वाढणार आहे, त्या अन्नरस साठवणार आहे. म्हणजे 30 घनफुटापर्यंत लाकूड मिळेल असं भेटू तुमचं. 100 भेटतंय. मग आजचा रेट काय आहे? सरासरी नाही भेटत हं. पण एखादं झाड तुम्हाला भेटू शकतं. आजचा रेट साधारण Average मी ऐकून आहे हां. 2,500 तर 6,500 पर्यंत घनफूट आहे. बरोबर आहे, बरोबर. 2,000 पासून 6,000 मी 2,000 पण पासून. ऐकलेलं. हो. एका झाडापासून मी म्हणतो की 15 घनफूट धरायचं का ॲव्हरेज? Average जरा 15 घनफूट धरा. 15 घनफुटाचं 2,000 ते 6,000 एक हां. 3,000 रेट धरू आपण. त्यावेळेला रेट जास्त राहणार आहे. हा, पण आज- 20 वर्षांनी. आजच्या हिशोबाने किती पैसे होतात मग? तर माझ्या हिशोबाने माझं टार्गेट आहे तर मला ह्या पूर्ण क्षेत्राचं हां. शेवटपर्यंत 25 वर्षामध्ये मला 1 कोटी रुपये बी कमावणार आणि बनवून दाखवणार. मित्रांनो, त्यांनी खूप प्लॅन केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आज आपली PDF पण त्यांना दिलेली आहे. थोडं छाटणीवर आणि विरळणीवर लक्ष द्या आणि साधं तुम्ही चवळी घेताय, ताक द्यांचं घेताय, चांगलं आहे, दोन्ही बाजूनं मशागत करताय. थोडं छाटणीवर जे म्हणतो आपण मार्च टू जूनपर्यंतच करायला पाहिजे, लहान असतानाच करायला पाहिजे आणि विरळणी केली तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला ह्या 35 गुंठ्यामध्ये एकरला जरी कमी असलं 95-90 जरी झाडं राहिली तरी तुम्ही म्हणता तेवढे पैसे होतील हे आमच्या तुम्हाला. पहिली 75% जे विरळणी करणारे साहेब ते पण माझे पैसेच करून देणार आहे मला. बरोबर आहे. ते तर तुम्ही मेंटेनन्सचा खर्च गृहीत धरा आपण तो. मेंटेनन्स मला राहिलाच नाही, माझा मेंटेनन्स काढून घेतलाय. माझ्या तुम्ही आंतरपीक होतं, आंतरपिकामधूनच सोयाबीन घेतलंय. होती, एक पीक हे ना उन्हाळ्याला धना मेथी केली ना तर होते पण मी त्याला पाणी द्यायचं नाही म्हणून ते आमच्या करत नाही. ज्ञानाच्या शेतीच्या PDF प्रमाणे एखादा अर्धा एकर लावून बघा ना, कारण नक्कीच, कमी नक्कीच, खर्चाच आहे. नक्कीच, आता नक्कीच. तुम्ही म्हणला 2दा मी वाचा. सागाची ना आता दुसरी आता सागाचा ट्राय केलेला हां, आहे हां. पण आता तुम्ही दुसरी झाडं सुचवा बरं. त्याचा मी ट्राय करतो. चालतंय. मला अनुभवासाठी करायचे मला मेन म्हणजे कमवायचा जो स्रोत आहे माझ्या पोटापुरतं मला भरपूर भेटतंय. हां. मला फक्त ते अनुभव आणि आत्मसात करायचे. परत हा जन्म नाही का मला या निसर्गाने पाठवले ते काहीतरी मला घेऊन जायचंय. निसर्गाला मातीला काहीतरी माघारी देण्यासाठी तुम्ही एक चांगल्या उदात्त हेतूनं तुम्ही सागाची लागवड केलेली आहे. तर आमच्या ज्ञाना शेतीच्या वतीनं तुम्हाला याचे 2 पैसे होत असे शुभेच्छा देतो आणि आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. नमस्कार. नमस्कार.